राधिका किंवा तिच्याशी रिलेटेड कोणतीही गोष्ट या घरात नकोय. मला तिचा तुझ्याशी काही संबंध नकोय, सांगून ठेवते. शनाया प्लीज करू नकोस असं, प्लीज ऐक ना माझं. अगं पण हे सगळं ठेवणार कुठेस तू? फेकून देणार आहे मी त्या. शनाया तू काहीतरी वेड्यासारखं वागतेस, प्लीज असं करू नकोस. हे कोणाचं आहे सगळं? हो, तिने हाताने विणलंय सगळं. शनाया अगं तू तू ऐकशील का माझं? शनाया प्लीज असं करू तू नकोस. थांब ना 2 मिनिटं. अगं या सगळ्या अथर्वच्या वस्तू आहेत. असू दे, सोड ना. त्या तरी सोड ना. शनाया ते फोटो प्लीज. शनाया परत एकदा विचार कर. तू हेच शांत बस आणि इथेच. आता बघ. शनाया नानीजी, नाही आता ही सगळी सामग्री आम्ही आणतोच, पण नागपुरी मसाल्याचं सामान आणूया का? हो जरूर. हो पण मग आधी यादी करूया आणि मग जाऊया. पण रेवती, म्हणजे माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. म्हणजे एवढे. एक मिनिट, आता तू पैशांचा विचार करू नकोस, आम्ही बघतो ना ते. थांबा, पाहते. हाय राधिका. काय? 1 मिनिट, मी आलेच. शनाया ऐक ना, नको ना. आज घरातली सगळी ट्रॅश साफ केली. हो या, वन मोर थिंग इज रिमेनिंग. आलेच हा. आज माझं घर स्वच्छ झालं. बाय. गॅरी. You know what? Some people deserve this. काही लोकांची जागा ना डस्टबिन मध्येच असते. आव, ही तुमच्या बायकोचं मुलाचं सामान घरातून काढून राहिली आणि तुम्ही नुसतं बघून राहिला. हीच किंमत का आमची?
समजते कोणी स्वतःला? तुझ्या सामानाला कचरा म्हणते ती. एक तर तुझ्या घरी राहते, त्यावर तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या तालावर नाचवते, पण आज म्हणजे ना कहर झालाय अगदी. रेवती, ही साडी यांनी मला आमच्या लग्नाच्या 5व्या वाढदिवसाच्या दिवशी दिली होती. बरोबर आहे त्यांचं. आता काही राहिलंच नाही तर राधिका, सामान घ्या आणि आत चल. मी मदत करते. हा टिफिन बॉक्स अथर्वसाठी मोठ्या हौशीने आणला होता. म्हणाले होते अथर्वला आपण खूप शिकवायचं, मोठं करायचं, त्याला काही सुद्धा कमी पडू द्यायचं नाही. आता तर सगळं विसरूनच गेले हे. नानी, हे उचला. चल उठ राधिका, चल. रेवती, हा स्वेटर मी माझ्या हाताने विणला होता यांच्यासाठी. प्रत्येक थंडीत हाच तर स्वेटर वापरायचे. राधिका, स्टॉप दिस. तुला इतका त्रास होतोय, पण त्याला काही आहे का त्याचं? रेवती, नको गो ओरडूस तिच्यावर. तिची परिस्थिती फार कठीण आहे. मन खंबीर करते खरी ती, पण पुन्हा असा आघात होतो की कोसळून पडते. अहो पण बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तिच्यासाठी जीवाची घालवेल होते ग. हसून साजरं करते सगळं, पण एकटी असली की रडत बसते. कळत नाही का मला? चल बाळा, तुझ्या सगळ्या आठवणी घेऊन आज जाऊया. चल. यांच्याशिवाय सगळं अधुरं आहे, त्याचं काय करू? यांना कसं सोडव तिच्या तावडीतून? या आठवणीत अथर्व, मी आणि हे आमचं तिघांचं असं एक जग होत. हे कसं परत आणू? काय करू हो मी?